नमस्कार, आप देख रहे हो डीएन टीवी लाइव इंडिया। नाला सोपारा पूर्व के धानिवबाग के गांगड़ी पाड़ा में एक सनसनीखेज मामला प्रकाश में आया था। मामला कुछ इस तरह है कि पत्नी चमन चौहान अपने पति विजय चौहान के साथ कई सालों से होम वेलफेयर सोसाइटी में साथ रहती थी, जिसका 5 साल का बेटा भी था। परंतु पिछले कुछ दिनों से उसका प्रेम प्रसंग उसी चाल में रहने वाले मोनू शर्मा नामक नवयुवक से चल रहा था, जिसको लेकर अक्सर पति पत्नी में झगड़ा हुआ करता था। प्रेम प्रसंग में पति बाधा बन रहा था, ऐसा पत्नी और उसके प्रेमी को लग रहा था। फिर क्या दोनों प्लान बना के पत्नी अपने प्रेमी के साथ मिलकर अपने ही पति को ठिकाने लगा देती है और उसे उसी रूम खड्डा खोदकर उसी के अंदर दफना भी देती है और उसके बाद ऊपर से टाइल्स भी बैठवा दिया था और उसी रूम में रह भी रही थी। पर दोनों के गायब होने से परिजन की शंका बढ़ जाती है और रूम में लगे दूसरे कलर की टाइल्स को खोदते हैं तो उन्हें सड़े हुए बॉडी की बास आती है। तो परिजन तत्काल पेल्हार पुलिस को सूचित करते हैं। पेल्हार पुलिस तत्काल तहसीलदार अन्य नगरपालिका अधिकारी की टीम की निगरानी में बॉडी को निकाला जाता है और उसे पोस्टमार्टम के लिए भेज दिया जाता है। मामले की गंभीरता को देखते हुए उच्च अधिकारी के दिशा निर्देश में आरोपियों की खोजबीन शुरू कर दी जाती है, जिसके लिए कई टीम गठित कर दी जाती है। फिर क्या पुलिस आरोपियों की तलाश में सीसीटीवी फुटेज खंगालते हुए और अभियांत्रिक की मदद से आरोपी पत्नी और प्रेमी को पुणे के हड़पसर से 24 घंटे के अंदर गिरफ्तार कर लिया जाता है। उसके बाद रातों रात पेल्हार पुलिस स्टेशन में लाया जाता है और सुबह कोर्ट में पेश किया जाता है, जिसके बाद कोर्ट ने दोनों आरोपियों को पूछताछ करने के लिए 7 दिन की पुलिस रिमांड देती है। अब पेल्हार पुलिस दोनों आरोपियों से घटना की पूरी जानकारी जुटाने में जुट गए हैं और आइए सुनते हैं एसीपी साहेब क्या जानकारी साझा कर रहे हैं। पेल्लार पोलीस स्टेशन येथे दिनांक 20 जुलै रोजी दोन व्यक्तींच्या मिसिंग बद्दल तक्रारी दाखल झालेल्या होत्या। यामध्ये एक मिसिंग व्यक्ती आहेत विजय चौहान आणि दुसरे आहेत मोनू शर्मा। तर या दोघांबद्दल मिसिंग 20 तारखेला इथे दाखल होती। त्याच बरोबरीने एक मिसिंग श्रीमती चमन विजय चव्हाण यांच्याबाबत ट्विन्स पोलीस स्टेशन येथे दाखल होती। ती दाखल झाल्यानंतर त्याचा शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला अशी खबर भेटली की हे ज्या ठिकाणी राहत होते गांगडीपाडा येथील ओमसाई वेलफेअर सोसायटी चाळीच्या मध्ये, तर त्या रूम मध्ये जे यातील मिसिंग जे विजय चव्हाण होते तर त्यांचे नातेवाईक भाऊ आणि काही आसपासचे ओळखीचे लोक जाऊन त्यांनी घरामध्ये चेक केलं तर त्यावेळेस त्यांना तिथे नवीन टाईल्स बसवल्याची दिसून आलं। त्या टाईल्स वरून त्यांना शंका आली तर ती टाईल्स त्यांनी खोदून आतमध्ये काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला। तर त्यावेळेस त्यांना काही भाग खोदल्यानंतर अचानक उग्र वास आल्यामुळे त्यांनी तात्काळ पेल्लार पोलीस स्टेशन येथे याबद्दल माहिती दिली आणि तात्काळ पेल्लार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वनकोटी, त्याचबरोबरीने पोलीस निरीक्षक श्री दिलीप राख व त्यांची पूर्ण टीम ही तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी त्याबाबत अधिक माहिती घेतली असता संशयास्पद प्रकार तिथे दिसून आला। यावरून तात्काळ या विभागाचे तहसीलदार, त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीम आणि इतर सर्व जे आवश्यक पंच वगैरे आहेत तर यांना बोलवून त्या ठिकाणी त्या रूममध्ये खोदकाम करण्यात आलं आणि ते खोदकाम करत असताना त्यामध्ये एका व्यक्तीची प्रेत हे थोडंसं कुजलेल्या अवस्थेमध्ये भेटून आलं होतं। या प्रेताची त्याचे जे नातेवाईक आहेत ज्यांनी पेल्लार पोलीस स्टेशन येथे मिसिंगची खबर दिलेली होती त्यांनी ओळखून हे त्यांच्या भाऊ विजय चव्हाण याचा असल्याबाबतचं ओळखल्याने त्या पद्धतीने तिथे पंचनामा करून तात्काळ शवविच्छेदनासाठी जे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं आणि त्या दृष्टीने त्यांचा जो अहवाल आहे तो अहवाल प्राप्त करून पुढील कारवाई करण्यात आली। दरम्यान
सदरची घटना ही हत्येची असल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने तत्काळ तेल्लार पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 408/25 हा भारतीय न्याय संहिता कलम 101, 103(1), 238 आणि 3(5) याप्रमाणे दाखल करण्यात आला आणि घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ त्या दृष्टीने आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री निकेत कौशिक सर, अपर पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पेल्लार पोलीस स्टेशनची डिटेक्शनची टीम हे एस.आय. वाघचौरे आणि भोपळे यांच्या नेतृत्वामध्ये जी काही तांत्रिक माहिती आणि विश्लेषण करून माहिती प्राप्त होत होती, तर त्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी तपासासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेले होते. हे करत असताना रात्रंदिवस पाठपुरावा करून दिनांक 22 रोजी यातील जे मिसिंग असले 2 आरोपी होते, यातील एक आहेत श्रीमती चमन विजय चव्हाण, ज्या जे मयत मिळून आलेले आहेत त्यांची पत्नी आहे, आणि दुसरा एक त्यांच्याबरोबर असणारा आरोपी हा मोनू अरविंद शर्मा, जो त्यांच्याच बाजूच्या खोलीमध्ये राहण्यास होता. तर या दोघांना त्यांच्या चमन चव्हाण आहेत यांच्या 5 वर्षीय मुलासह तिथे त्यांना लोकेट केलं गेलं आणि त्यांना ताब्यात घेऊन तपासकामी इकडे आणलेला आहे. या दरम्यान आज रोजी या आरोपींची मान्य न्यायालयासमोर पोलीस कस्टडी रिमांडसाठी मागणी करण्यात आली आणि या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी मान्य न्यायालयाने 7 दिवसाची म्हणजे 30 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे. सर, यामध्ये काय नेमकं हत्येचं काय आहे, काय आपल्याला